निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेल्या मात्र गरिबीच्या भीषण वास्तवानं ग्रासलेल्या नाशिकच्या टाके देवगावमधून एक हृदयद्रावक बातमी समोर आली। जिथे प्रत्येक आईसाठी तिचं बाळ सर्वस्व असतं, तिथे पोटाचे खळगी भरत असताना आणि हलाखीच्या परिस्थितीमुळे हतबल होताना एका मातेला आपल्या काळजाच्या तुकड्यांना दुसऱ्याच्या पदरामध्ये द्यावं लागतं। मुलं विकली गेली की दत्तक दिली गेली हा कायदेशीर प्रश्न बाजूला ठेवला तरी ज्या मातेवरती ही वेळ आली तिच्या वेदनेची आणि परिस्थितीच्या क्रूरतेची कहाणी मनाला चटका लावून जाणारी आहे। ही केवळ बातमी नाहीये, तर मानवी गरिबीच्या टोकाच्या संघर्षाचं एक विदारक चित्र आहे, जे संपूर्ण समाजाला अंतर्मुख व्हायला भाग पाडतं। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यामधील टाके देवगाव इथल्या बर्ड्याची वाडी परिसरात मुलविक्री प्रकरणानं संपूर्ण जिल्ह्यामध्ये किंबहुना संपूर्ण राज्यभरामध्ये खळबळ उडवून दिलेली आहे। कष्टकरी संघटनेनं केलेल्या गंभीर आरोपांनंतर नाशिक ग्रामीण पोलिसांनी तातडीनं सूत्र हलवलेली असून रात्री उशिरा मुलाच्या आणि या मुलांच्या आईवडिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं आहे। कुटुंबामध्ये एकूण 12 मुलं आहेत, त्यापैकी एक मयत झालेला आहे। आता 11 मुलं आहेत, त्या 11 पैकी 3 मुलं हे 3 ठिकाणी वेगवेगळ्या कुटुंबाकडे सध्या दिलेली आहेत। ज्यांच्याकडे ती दिली होती त्यापैकी 2 कुटुंब हे आपल्या जिल्ह्यामधील नाशिक जिल्ह्यातील असल्यामुळे ते आणि त्यांच्याकडे ज्यांना सांभाळण्यासाठी दिले होते त्या लोकांना सुद्धा परत आणलेलं आहे। एक जे ठाणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये होतं त्यांनाही रात्रीच घेऊन आलेलो आहोत आणि आता संपूर्ण कुटुंबीय 11 मुलं, आई वडील आणि 3 मुलं ज्यांच्याकडे दिलेली होती ते सर्व हे आमच्या गोटी पोलीस स्टेशनला आहेत। चाइल्ड वेलफेअर कमिटी याचे सदस्य त्या ठिकाणी आलेले आहेत। तर हे संपूर्ण प्रकरण असं आहे की बर्ड्याची वाडी येथे राहणाऱ्या एका महिलेला 12 मुलं आहेत। यातील एक मूल हे मयत असून बाकीच्यांपैकी 3 मुलं हे 3 वेगवेगळ्या ठिकाणी कुटुंबियांना देण्यात आले। यानंतर मुलांना विकल्याचा खळबळजनक आरोप एल्गार कष्टकरी या सामाजिक संघटनेकडून करण्यात आला। बरं, या तक्रारीनंतर प्रशासन जागं झालेलं असून नाशिक ग्रामीण पोलिसांनी महिलेच्या घरी जाऊन कसून चौकशी सुरू केली। तसंच या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल तपासासाठी एका विशेष समितीची देखील स्थापना करण्यात आलेली आहे। तर चौकशी दरम्यान मुलांच्या आईनं धक्कादायक खुलासा केला। परिस्थिती हलाखीची असल्यानं मुलं विकलेली नसून दत्तक दिली असल्याचं त्या महिलेचं म्हणणं आहे। ते बाळ दत्तक म्हणून दिले, तर ते अर्पण म्हणून त्यांना दत्तक मी केलं। अंगावर पिया दूध नाही, आमची अपेक्षा नाही तेवढं दूध आणायची आणि पाजायची, ते करता पण येत नाही मला। त्या माहिती नाही करायचा दूध, मग त्याच्यामुळं मी दत्तक म्हणून दिला। ते कोणाला दिलंय? ते खंडवी म्हणून दिला त्यांना दत्तक म्हणून। तुमच्या ओळखीचे? हा, आमचे भाऊबंदाच आहेत ते। हा. ते भाऊबंदात दिला। किती मुलं दत्तक दिलेत आतापर्यंत तुम्ही? 3 मुलं। आणि किती मुलं आहेत तुम्हाला? 12 मुलं किती तुम्हाला? 12 जण। 12 आहे। हा. हे सगळे लहान मुलं तुम्ही दत्तक दिले? हो। काय कारण, का बरं? आमची परिस्थितीच ती अवघड आहे म्हणून आम्ही पियाला अंगावर नसत आहे त्याच्यामुळे ते दिली आम्ही। खरोखर मन हेलावून टाकणारी अशा प्रकारची बातमी। मात्र सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून खरोखरच ही मुलं दत्तक प्रक्रियेनुसार दिली गेली की त्यामागे विक्रीचा छुपा व्यवहार होता याचा छडा लावण्यात येणारच आहे। मात्र ही बातमी आपल्या देशातील गरिबीचं विदारक वास्तव समोर आणणारी ठरते। जेव्हा पोटाची आग इतकी तीव्र होते की एका मातेला आपल्या मुलांपासून दूर व्हावं लागतं, तेव्हा व्यवस्थेचं अपयश थेटपणे उघड पडतं। ही केवळ एका कुटुंबाची कहाणी नाहीये, तर आज ही मूलभूत गरजांसाठी सुरू असलेल्या संघर्षाचं प्रतीक आहे। अशा घटना संपूर्ण समाजाला आणि प्रशासनाला गरिबी निर्मूलनासाठी अधिक गंभीरपणे विचार करण्यास भाग पाडतात, एवढं नक्की। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।